महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असलेली आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी आनंदाचा आणि भक्तीचा महासोहळा असतो. सोलापूरच्या हद्दीत पोहोचलेल्या एका मोठ्या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणीशीच एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली, जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले. दुपारची वेळ होती. वारकरी पायी चालून थकले होते. त्यांचे घसे कोरडे पडले होते. अशातच एका सेवाभावी संस्थेमार्फत वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या आणि शीतपेयांच्या शेकडो बॉक्सची मोठी जी खेप होती ट्रकमधून खाली उतरवली जात होती. सर्वच आनंदाने वातावरणात होते. मात्र याच वेळी तिथे काहीतरी संशयास्पद घडत होतं. डॉक्टर किंवा नर्सच्या वेशात असलेल्या 2 महिला, एक पुरुष वारंवार त्या पाण्याच्या बॉक्सजवळ घुटमळत होते. ते सतत बॉक्स उघडून आत काहीतरी शोधत असल्यामुळे काही कार्यकर्त्यांना आणि दिंडी प्रमुखांना त्यांच्यावर शंका आली. परंतु प्रशासनातील कोणी असतील असं समजून त्यांनी दुर्लक्ष करण्यात आले. मुख्य दिंडी हळूहळू त्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली. वारकऱ्यांना तहान लागल्यामुळे स्वयंसेवकांनी पाण्याचे बॉक्सचे वाटप करून तयारी दर्शवली. नेमक्या त्याच क्षणी 2 रहस्यमयी महिला वाऱ्यासारख्या धावत आल्या. कोणाला काही समजण्याआत त्यांनी पाण्याचे बॉक्सेस खाली पाडून नष्ट करण्यास सुरुवात केली. उपस्थितांना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी स्वतः जमिनीवर पडलेल्या बॉक्समधून एक बाटली उचलली, तिचे सील तोडले आणि स्वतः गटागट पाणी पिऊन दाखवले. लोकांच्या मते त्यांना कदाचित खूप तहान लागली असावी, पण काही वेळातच सत्य समोर आलं. पाणी पिल्यानंतर काही वेळातच त्या दोन्ही महिलांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्या जागेहून जमिनीवरच कोसळल्या. हा प्रकार पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला. या संपूर्ण घटनेचे सत्य नंतर उघडकीस आले. त्या 2 महिला खरोखरच परिचारिका नर्स होत्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी तिथे हजर होत्या. त्या पाण्याच्या आणि शीतपेयांच्या बॉक्समध्ये काहीतरी विषारी किंवा घातक मिलावट केली असल्याची शंका त्यांना आधीच आली होती. वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते पाणी स्वतः प्राशन करून खात्री केली आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच अन्न व प्रशासन, FDA आणि पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सर्व पाण्याचे बॉक्सेस होते ते जप्त केले आणि संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई सुरू केली. प्रसंग सावधान राखून लाखो वारकऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या त्या 2 धाडसी महिलांवर वेळीच उपचार करण्यात आले. त्या सुखरूप बचावल्या. वारीच्या इतिहासातील ही अत्यंत थरारक घटना मानली जाते, जिथे माणुसकीचे आणि धाडसाचे जे उत्तम उदाहरण आहे ते समोर आलेलं आहे.